Hello, friends. Once again, a very warm welcome to you all. This is the third video in the series. In earlier two videos, we discussed number one, simple activities in our activity sheet, and number two, we discussed how to draft and how to score in a formal letter. Now, in the series, we are again here for the third time. Now, today we will be discussing Section A, that is language study section. As you know, it carries 10 marks. 10 गुणांसाठीचा हा लँग्वेज स्टडी सेक्शन असतो. वर्षभर आपण माय इंग्लिश कोर्स बुक 10 अभ्यासतोय. पुस्तक अभ्यासणं गरजेचंच आहे, पण त्यासोबत ॲक्टिव्हिटी शीटचं नेचर आपण जर अभ्यासलं तर आपल्याला अधिक फायदा होतो. हे बघताना सेक्शन एमधील पहिला क्वेश्चन असतो डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नसतो, ही ॲक्टिव्हिटी असते. वेअर यू आर गिवन 6 ॲक्टिव्हिटीज. आपल्या स्क्रीनवर 6च्या 6 ॲक्टिव्हिटीज येत आहेत. या 6 ॲक्टिव्हिटीजपैकी यू आर सपोज टू कम्प्लीट एनी 4. तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करायची असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही कंपल्शन नाही आहे, तर इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. 4 आउट ऑफ 6, 6 पैकी 4 करायचे आहेत. ज्या 4 तुम्हाला सहज जमत असतील, सेविंग युअर टाईम, तुमचा वेळ वाचत असेल आणि इन विच यू आर कॉन्फिडंट इन, ज्यात तुम्ही कॉन्फिडंट असाल त्या 4 करा. आपण ॲक्टिव्हिटीज कुठल्या ते बघूया. ॲक्टिव्हिटी नंबर 1, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. ॲक्टिव्हिटी नंबर 2, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ॲक्टिव्हिटी नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग. ॲक्टिव्हिटी नंबर 4, मेक 4 वर्ड्स युझिंग लेटर्स इन द गिवन वर्ड. ॲक्टिव्हिटी नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. अँड लास्ट ॲक्टिव्हिटी, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, नाउन्स अँड ॲडजेक्टिव्स. आज आपण 6च्या 6 ॲक्टिव्हिटी न बघता 2 ॲक्टिव्हिटीजवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. टप्प्याटप्प्याने जाऊया आपण. यासाठी माझे व्हिडिओज आपण वारंवार बघत चला. सिरीजमध्ये सर्व व्हिडिओ येतील आणि सर्व व्हिडिओ फक्त बघू नका, तर आपल्या संग्रही ठेवा. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स, इन विच यू आर गिवन 4 इनकम्प्लीट वर्ड्स. इथे तुम्हाला 4 इनकम्प्लीट वर्ड्स दिले जातील. इनकम्प्लीट इन द सेन्स त्यांचं एक लेटर मिसिंग असतं. ते एक लेटर आपल्याला फिलअप करायचं असतं. इट्स अ व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी विथ फॅमिलियर 4 to 5 लेटर वर्ड्स. 4 ते 5 लेटर वर्ड्स असलेलं हे ॲक्टिव्हिटी असते. समोर ॲक्टिव्हिटी दिसते बघा. 4 शब्द दिले आहेत. 1लीपासून 10वीपर्यंत आपण इंग्रजी शिकतो आहे. त्यात गेलेले सर्व शब्द, 10 वर्षात झालेले शब्द, यापैकी कुठलाही एक आपल्या नजरेतून सहज गेलेले असतात. स्टार्ट, स्लेव, ग्रेट, फोर्स. क्वेश्चनही दिला आहे आणि खाली आन्सर्सही दिलेत. आन्सर्स बघा, जे लेटर्स आपण फिलअप केले ते रेड इंकमध्ये आपण पॉईंट आऊट केलेले आहेत. तर बघा, ही अतिशय एक सोपी ॲक्टिव्हिटी आहे विच हेल्प यू टू स्कोअर 2 आउट ऑफ 2. 2 पैकी 2 गुण आपण सहज स्कोअर करू शकतात. नाव हाऊ विल यू प्रॅक्टिस दिस ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिस कशी करणार? ज्या विद्यार्थ्यांना वर्ड्सवर चांगली मास्टरी आहे, ज्यांचे अनेक वर्ड्स ज्यांना फॅमिलियर आहेत, स्टुडंट्स हू हॅव गुड कलेक्शन ऑफ वर्ड्स, त्यांना ही ॲक्टिव्हिटी खूप सोपी असेल. पण आपण ह्या क्लिप्स सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार करतो आहे. आपण साधारण विद्यार्थ्यांचा विचार करतो आहे, मीडियम रेंज विद्यार्थ्यांचा विचार करतो आहे आणि जे चॅलेंजिंग क्वेश्चन्स सोडवू शकतात अशा विद्यार्थ्यांचा विचार करतो आहे. अल्टिमेट एम आपला काय आहे की जास्तीत जास्त स्कोअर करणं. तर ठीक आहे, या ॲक्टिव्हिटीजचे प्रॅक्टिस कशी करणार? प्रॅक्टिस लिसनिंग अँड रायटिंग 10 वर्ड्स अ डे. रोजच्या दिवसाला आपण 10 शब्द मित्राकडून ऐकून लिहिले पाहिजेत. अँड चेकिंग ईच अदर वर्ड्स. यासाठी मित्र जोडा आणि वर्ड्स चेक करा. 10 दिवस 10 शब्द अनेक दिवस जर तुम्ही असं करत गेलात तर बऱ्यापैकी शब्द तुमच्याकडे येतील आणि मी गॅरंटीने सांगतो की त्यापैकी 4 शब्द असतील. खूप कठीण शब्द नसतात आणि एका शब्दाला हाफ मार्क असतो. एव्हरी वर्ड हॅज हाफ मार्क. सो कम्प्लीट फर्स्ट द वर्ड्स यू नो. असे शब्द आपण अगोदर कंप्लीट करा की जे शब्द आपल्याला सहज जमतात. इन दिस वे यू कॅन बी शुअर ऑफ गेटिंग 100% मार्क्स हिअर. ॲक्टिव्हिटी नंबर 2, पुटिंग द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हिअर यू आर गिवन 2 सेट्स ऑफ 4 वर्ड्स इच. आपल्याला 2 सेट्स दिले जातात, सेट्स ऑफ वर्ड्स, आणि एका सेटमध्ये 4 शब्द असतात.
एका सेटला 1 गुण असतो. अशी 2 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी असते. अगेन अ व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी. 5वीपासून 6वीपासून ते थेट 9वीपर्यंत आपण ही ॲक्टिव्हिटी बऱ्याच वेळी केलेली आहे. इव्हन आपल्या क्लासमध्ये अनेक विद्यार्थी असतात आणि ज्यावेळी क्रम लावायचा विचार येतो मग आपण काय करतो, चला बॉईज बिगिनिंग विथ एने ज्यांची नावं सुरू होतात ते सुरुवातीला, त्यानंतर बी, त्यानंतर सी, या पद्धतीने अल्फाबेटिकली आपण लावत असतो. तीच ही ॲक्टिव्हिटी. एक एक्झाम्पल आपल्यासमोर दिलं आहे. पहिला सेट काय दिला आहे बघा, एपिक, राईट, एबल, हार्ट, 4 वर्ड्स. आता फर्स्ट वर्ड कुठला असेल? नक्की फर्स्ट वर्ड इज एबल. काय? का? बिकॉज इट बिगिन्स विथ ए. सेकंड वर्ड, yes, you are right, second word is epic. Why? Because it begins with E. Third word is heart, fourth word is right. In this way सेकंड सेट दिलेला असतो. सेकंड सेटमध्ये आपण बघूया 4 शब्द कुठले दिलेत. पॅशन, प्रोफाऊंड, प्रीमियर, पेन, 4 वर्ड्स. आता इथे आपल्याला एक लक्षात येतं आहे की ऑल द 4 वर्ड्स द बिगिन विथ द सेम लेटर, पी या लेटरने सुरू होणार आहेत. घाबरायचं नाही. फर्स्ट लेटर सेम आहे, सेकंड लेटर बघा. सेकंड लेटर सेम असेल, थर्ड लेटर बघायचं. या पद्धतीने मग पॅशन, प्रोफाऊंड, प्रीमियर, पेन, पी पी कॉमन. मग पी नंतर काय आला आहे? ए कुठे आहे? पॅशन, पेन. मग अगोदर पेन की पॅशन? येस, यू आर राईट, अगोदर पेन. व्हाय पेन? कारण PAI आणि पॅशनमध्ये PAS. मग PAI अगोदर येईल म्हणून पेन, then comes passion, then comes premier, and last comes profound. In this way we can conduct this activity, we can score in this activity. How will you master over this activity? ही ॲक्टिव्हिटी कशी मास्टर करणार? Look at the first letter of all the 4 words in the first set. फर्स्ट सेट आला आहे, फर्स्ट लेटर बघा आणि सहज तुम्ही ABCD प्रमाणे ते वर्ड्स अरेंज करू शकता. डीलिंग विथ द सेकंड सेट डील करताना ऑल द वर्ड्स बिगिन विथ सेम अल्फाबेट. त्यावेळी आपण सेकंड लेटर, थर्ड लेटर बघा अँड देन डिसाईड द सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. सो आजच्या दिवसाला आपण ॲक्टिव्हिटी नंबर 1, ॲक्टिव्हिटी नंबर 2, 6 पैकी 4 ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. आपण 2च ॲक्टिव्हिटी बघितल्या आणि आपण एक एम ठरवलं की 4 आउट ऑफ 4, 4 पैकी 4 गुण इथे मिळायला हवेत. आय होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. माझे पुढील व्हिडिओज बघत राहा. थँक्यू. ऑल द बेस्ट टू यू. कीप स्टडिंग अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. माझे व्हिडिओज सबस्क्राईब करा. माय मोबाईल नंबर इज गिवन देअर. इफ यू आर डाऊटफुल, इफ यू हॅव एनी डाऊट्स, डू कॉल मी. I will be sharing some material with you. Thanks once again. All the best.